हे गाइज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। सो आजचा ब्लॉग असा आहे की मी सेल्फ मेकअप दाखवणार आहे। म्हणजे तुम्हाला वेडिंगला वगैरे जायचं असेल तर तुम्ही स्वतःहून स्वतःचा मेकअप करू शकता। पार्लरला सलूनला जायची गरज नाही आहे, तुम्ही घरी स्वतःचा मेकअप हेअरस्टाईल करू शकता। सो मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं काय यूज करायचं आहे, काय करायचं आहे। एकदम सिंपल आणि खूप छान असा मेकअप मी दाखवणार आहे। सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब। चला मी स्टार्ट करते। सो गाईज, पहिला आता थंड पाण्याने वॉश करून घेतला मी फेस। तुम्ही बघू शकता मगाशी ऑइली होता, पण मी फेस वॉश केल्यानंतर तुम्ही बघू शकता ऑइली नाही आहे आणि थंड पाण्याने वॉश केलं तर खूपच छान आहे। त्याच्यानंतर मी घेणार आहे वेट टिश्यू। आपण वॉश केला आहे फेस तरी पण एकदा याच्याने पुसून घ्यायचं आहे। मी यूज केलं आहे क्रायलॉनचं कन्सिलर पॅलेट। म्हणजे आपले जे डार्क सर्कल आहेत ते हाईड करण्यासाठी क्रायलॉनचं कन्सिलर यूज करते। याच्यामध्ये मी पहिला ऑरेंज घेते डार्क सर्कलसाठी। ऑरेंज यूज करायचा आहे आपल्याला डार्क सर्कलसाठी, जेणेकरून ते हाईड होतील। लावून घ्यायचं आहे आईजला, म्हणजे जिथे जिथे तुमचे ब्लॅक पॅचेस आहेत। मला तर जास्त पिंपल्स नाही आहेत, फक्त ब्लॅक स्पॉट्स आहेत, तर ते मी ते कव्हर करणार आहे पहिला ऑरेंज। त्यानंतर स्पंज घेऊन एकदम नॉर्मल मेकअप मी दाखवत आहे। 3D या HD या वेडिंग वगैरे मेकअप नाही, म्हणजे जे ब्राईडला वगैरे करतात ते नाही दाखवत आहे। सायडर्स मेकअप दाखवत आहे। सायडर्स म्हणजे तुम्ही स्वतःचा करू शकता सेल्फ मेकअप। सो एवढं मी लावून घेतलंय। कन्सिलर लावून झालंय, त्याच्यानंतर मी थोडा बेस घेणार आहे। बेस पण लावणार आहे कन्सिलरवर। जिथे जिथे आपण ऑरेंज कन्सिलर लावलं तिथे तिथे आपण कव्हर करणार आहे। स्पंजने आपण कन्सिलर लावून झालंय। आता आपल्याला त्याच्यावर पावडर लावायचे। मी पावडर लावून घेणार आहे। फक्त आईजलाच पावडर लावणार आहे, इथे इथे नाही लावणार आहे, कारण त्याच्यावर आपल्याला परत फाउंडेशन लावायचं आहे। आईजचं एवढं झाल्यानंतर आय शॅडो करणार आहे। सो एक मिनिट, त्याच्यासाठी आय शॅडो पॅलेट घेतलाय। एवढे सारे कलर्स आहेत त्याच्यामध्ये, तर तुम्ही कोणता आउटफिट घालणार आहात त्याच्यावरून तुम्ही आयशॅडो करू शकता, आयशॅडो मेकअप। सो स्टार्टिंगला तर लाईटच घेणार आहे। पिंक घेतलाय मी लाईटमध्ये। दोन्ही साईडला करायचं आहे एक साथ, कारण इक्वल व्हायला पाहिजे, नाही तर दोन्ही आईज वेगवेगळे होतील। ठीक आहे, झाल्या। आता मी थोडा डार्क शेड घेणार आहे। हा घेते मी, तुम्हाला दाखवते तसंच तुम्ही जर केलात खूप छान आय शॅडो होणार आहे। तुम्ही तुमच्या आउटफिट नुसार करू शकता। मी जास्त हेवी नाही, एकदम नॉर्मल मेकअप दाखवते। आता मिडलला आपल्याला मिडलला मी फिंगरनेच लावणार आहे। ग्लू घेते थोडा।
हा थोडा मिक्स इक्वल वाटते. सो त्यानंतर मी थोडा ग्लिटर घेणार आहे त्याच्यावरती. हा वाला ग्लिटर घेते. मिडलला लावायचं आहे आपल्याला ग्लिटर. झाला रेडी. रेडी झालं आपलं. याच्यानंतर मी आयलाइनर, काजळ, आयब्रो करते. पहिला स्टार्टिंग आपल्याला इथून करायचे. नट इथून पहिला इथून घ्यायची स्टार्टिंग. एवढं झाल्यानंतर आयलाइनर लावून घेते पहिला मी. आय शॅडोचं सगळं कम्प्लीट करायचं आहे. त्याच्यानंतरच मग बाकीचा बेस आपण बनवणार आहे. आयलाइनर पहिला फोडून स्टार्ट करते मी. दोन्ही साईडला लावून घेते. इक्वल पाहिजे. नीट बघा मी कशी अप्लाय करते तसंच तुम्हाला करायचं आहे. मस्करा लावून झालाय. आता मी बेस तयार करणार आहे पहिला. तर आता आपल्याला बेस तयार करायचा आहे. फाउंडेशन मी मॅकचं यूज करते. फाउंडेशन तुम्ही दुसरं कोणत्याही कंपनीचं यूज करू शकता. असं नाही की मॅकचंच पाहिजे. मी मॅक यूज करते म्हणून तुम्ही पण टेस्ट करा असं नाही आहे. तुम्ही दुसरंही कंपनी कोणतीही यूज करू शकता. सो मी असं घेणार आहे हातावर. जास्त नाही घ्यायचं कारण की आपल्याला जास्त हॅपी मेकअप नको आहे. सो जास्त नाही घ्यायचं. मेकअपच्या आधी कधीही पहिला क्रीम अप्लाय करायची आहे. मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. सो मी पहिला मॉइश्चरायझर अप्लाय करून. गाईज आपल्याला फाउंडेशन अप्लाय करायच्या आधी मॉइश्चरायझर अप्लाय नक्कीच करायचं आहे फेसवर. सो मी ते पहिला यूज करून घेते. ते लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरतीच फाउंडेशन अप्लाय करायचं आहे. इथे मी ऑलरेडी लावलेलं त्याच्यामुळे मी जास्त नाही लावत आहे. आता मी हे घेतलेलं फाउंडेशन अप्लाय करणार आहे फेसवर. तुम्ही बघू शकता मी कशी अप्लाय करते आणि एकदम कमी क्वांटिटीमध्ये अप्लाय करायचं आहे. माझ्या स्किन टोनला मॅच होईल असंच मी फाउंडेशन घेतलं आहे. जास्त वाईट या जास्त ओव्हर नाही घेतलेलं आहे. तुम्ही पण तसंच घ्या जेणेकरून न्यूड एकदम सिंपल मेकअप दिसेल. जास्त हेवी नाही दिसणार. आता हे पूर्ण फेसवरती अप्लाय करायचं. तुम्ही बघू शकता एकदम सिंपल आहे माझं फाउंडेशन. म्हणजे जास्त वाईट नाही आहे, जास्त ओव्हर नाही दिसत आहे. माझ्या स्किन टोनला मॅच होतं असं आहे फाउंडेशन. आईसच्या खाली आपण लावतो. त्यानंतर मी थोडा स्पंजचा यूज करून पण थोडं टॅप टॅप करून करणार आहे जेणेकरून सेटल व्हायला फाउंडेशन. ब्रशने पण होतं पण तुम्ही स्पंज असेल तर स्पंजनेही करू शकता. असं नाही आहे की ब्रशनेच करायचं. थोडं अजून घेते. नेकला वगैरे पण आपण
लावून घेऊया, जेणेकरून तो पोर्शन वेगळा नाही दिसला पाहिजे. फाउंडेशन लावून झालंय आपलं. आता मी ह्याच्यावरती पावडर अप्लाय करणार आहे. बघू शकता सेटल लुक आहे, एकदम सेटल. जास्त ओव्हर नाही वाटत आहे, जास्त वाईट पण नाही वाटत आहे. बघू शकता. आता मी याच्यावरती पावडर अप्लाय करते. ब्रशने अप्लाय करायची आहे पावडर, जेणेकरून ते जास्त व्यवस्थित लागते. स्पंजपेक्षा जास्त व्यवस्थित ब्रशने लागते पावडर. तर मी तर ब्रशनेच अप्लाय करते, पण तुम्ही स्पंजने पण करू शकता. पावडर झाली अप्लाय करून. आता आपण ब्लशर आणि लिपस्टिक लावणार आहे, मग झाला आपला मेकअप. सो मी ब्लशर घेतलाय, थोडा रेड आणि थोडा मिक्स करणार आहे, पिंकवाला. स्माइल करणार आहे, जेणेकरून हा वाला पोर्शन आपल्याला तिथे अप्लाय करायचा आहे ब्लशर. जास्त पिंक या रेड आपल्याला नाही करायचं आहे. सो ब्लशर लावल्यानंतर आपल्याला हायलायटर घ्यायचा आहे. व्हाईट आणि थोडा सिल्वर घेते मी. हे दोन्ही मिक्स घेते मी. शाईन दिसते नोजवर, चीनला, फोरहेडला, सो मी रेड यूज करते. तुम्ही न्यूड शेड पण यूज करू शकता. असं नाही आहे की तुम्ही मी रेड यूज करते म्हणून तुम्हाला पण रेड यूज करायचा असं नाही आहे. तुम्ही न्यूड पण यूज करू शकता. न्यूड शेड म्हणजे हे आहेत न्यूड शेड, हा एक आहे न्यूड शेड आणि हा एक आहे. हे दोन न्यूड शेड आहेत. तुम्ही हेही यूज करू शकता, डार्क लिपस्टिकही यूज करू शकता. तुम्ही काय वेअर करणार आहे त्याच्यावर डिपेंड असतं. सो मी लिपस्टिक लावून घेते. लिपस्टिक तर सर्वांना लावता येते. गाइस मी लिपस्टिक लावली आहे आणि आपला फायनल लुक नाही झालाय. एक मिनिट, फायनल लुक अजून झालेला आहे. मेन गोष्ट राहिली फिक्सर. मेकअप फिक्सर मॅक्सचं घेतलंय. तुम्ही कोणत्याही कंपनीचं यूज करू शकता. थोडंसं लांबून डिस्टन्स ठेवून आपल्याला फेसवर मारायचं आहे स्प्रे. सो डन फायनल लुक. एक मिनिट, आता डन झालंय फायनल लुक. तुम्ही बघू शकता कसा वाटला मेकअप. गाईज कसा वाटला मेकअप कॉमेंट्स करा नक्कीच. काजळ लावलाय, स्प्रे केलाय, काजळ लावून झालंय. सो डन फायनल लुक. वेडिंगला वगैरे जायला या पार्टी लुक. टिकली काढली, पार्टी लुक, टिकली लावली, वेडिंग लुक. दोन्ही लुक झालेत आपले.
आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. सो गाईज फायनल लुक झालाय, तुम्ही बघू शकता कसा वाटतं मेकअप. आय होप तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, खूप सपोर्ट करा आणि शेअर पण करा. बघू शकता कसं वाटतं मेकअप, मला कॉमेंट्स करा मी कशी दिसते. आणि मी असेच नवीन ब्लॉग घेऊन येत जाईल. भेटू एका न्यू ब्लॉग सोबत. बाय.